सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता पंढरपुरामध्ये विठ्ठल भक्त वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली। संपूर्ण पंढरपूर हे हाऊसफुल झाले। सरत्या वर्षात विठ्ठलानं सुख समृद्धी दिली, तशीच येणाऱ्या वर्षात सुद्धा द्यावी असं मागणं प्रत्येक भक्त विठ्ठलाकडे मागतोय। 31च्या दिवशी वैकुंठ एकादशीचा सोहळा आहे। पंढरपुरामध्ये तो साजरा होतोय। याचाच संत नामदेव पायरी इथून आढावा घेण्यात आला। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। आज 31 डिसेंबर इंग्रजी वर्षाची शेवट, त्यामुळे त्याचं नववर्षाचं स्वागत संपूर्ण जगभरात होत आहे। अनेक समुद्र किनारे जे महत्त्वाचे जे पर्यटन स्थळ आहेत तिथं प्रचंड गर्दी आहे। मात्र पंढरपूरमध्ये आज गर्दी झालेली आहे। त्याचं कारण आहे की वर्षाचा शेवट आणि वैकुंठ एकादशी आहे, त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने दाखल झालेले आहेत। उद्या जे इंग्रजी वर्षाचं स्वागत ते पंढरपूरमधून करणार आहेत आणि ज्या वैकुंठ एकादशीचं महत्त्व आहे की ज्यांना मोक्ष हवा आहे ते हे वैकुंठ एकादशी करतात अशी आख्यायिका आहे। खरं तर आज सगळे मौज मजा करत असतात, मात्र पंढरपूरमध्ये हे भाविक जे आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता, कुठून आला माऊली? सलगर हा, सलगर सलगर। काय आज काय विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात देवाचं दर्शन घेऊन जायचं म्हणाले। एकादश पण आहे 31 डिसेंबरची। पार्टी करते सगळे जण, तुम्ही आज इकडे कसं काय? आम्ही माळकर आहे, देवाचे दर्शन घ्यायचं त्यामुळे तुम्ही असंच करणार। माऊली कुठून आलाय? हा, लातूरून आलो। लातूरवरून आलाय। काय विशेष आज? आज विशेष काय आहे? आज एकादश, हा पांडुरंगाचं दर्शन हा 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 हा. महिनावारीला येतो। बरोबर, पण 31 डिसेंबर आहे की आज। हो, मग 31 सगळे लोक मजा करतात, पार्टी कशी करतात। पार्टी नाही हो, हा पार्टी करीत नव्हता आम्ही। नाही नाही, बर, उठणं राहणं जाणं, राहण्यातून घरी येणं, देवपूजा करणं, खाणं पिणं जाणं। एकंदरीत प्रत्येकाचा भाव आहे। आज 31 डिसेंबरसाठी लोक मौज मजा करत असतील तरी पण पंढरपूरमध्ये हे भाविक दाखल झालेले आहेत। विठ्ठलाचं दर्शन घेऊन या इंग्रजी वर्षाला निरोप देणार आहेत आणि उद्याच्या नववर्षाचे स्वागत हे पंढरपुरातून करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। आपण प्रत्येक जण असा विचार करत असतो की नव्या वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा शेवट हा एका चांगल्या ठिकाणी व्हावा। मग कोणी पर्यटन स्थळी जातं, कोणी जर धार्मिक व्यक्ती असेल तर तो अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर जातं। त्याप्रमाणे पंढरपुरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। पंढरपुरामध्ये अनेक जण असे आहेत ज्यांना नव्या वर्षाची सुरुवात ही विठ्ठलाच्या दर्शनाने करायची आहे, तर काही असेही आहेत जे संत नामदेव पायरी इथून दर्शन घेतात, पंढरपूरच्या विठुरायाचं एक प्रदक्षिणा घालतात आणि आपलं नववर्ष चांगलं जाईल याची शाश्वती बाळगून पंढरपूर सोडतात।